कार्यकारण सिद्धांत. कार्य व कारण यांच्या परस्पर संबंधाचे ज्ञान म्हणजे कार्यकारण भाव होय. कार्यकारण भावाचे समर्थक या बाबतीत असे म्हणतात की विश्वात जेवढ्याही घटना घडतात त्याचे कोणते ना कोणते कारण असते. कार्यकारण भावाचे उदाहरण म्हणजे सांख्यांचा सत्कार्यवाद. चला तर बघूया सत्कार्यवाद. सांख्य दर्शनकार म्हणतात की कारण आणि कार्य यांच्यामध्ये अत्यंत सूक्ष्म फरक आहे, म्हणजेच जे कार्य उत्पन्न होते त्याचे अस्तित्व कारणामध्ये अव्यक्त स्वरूपात विद्यमान असते. चला तर बघूया सत्कार्यवादाचे उदाहरण. दूध आणि लोणी. दुधामध्ये लोणी उपस्थित असते, पण ते अव्यक्त स्वरूपात असल्याने ते आपल्याला दिसू शकत नाही. त्याच दुधाचे विरजण लावून तयार केलेल्या दह्याला घुसळले की लोणी उत्पन्न होते. अर्थातच लोणी हे कार्य अव्यक्त स्वरूपात दूध या कारणामध्ये उपस्थित असतेच. जर ते उपस्थित नसते तर त्याची उत्पत्ती नंतर झालीच नसते. म्हणजेच यावरून असे म्हणता येईल की कार्य ही केवळ कारणाची व्यक्त अवस्था व कारण ही कार्याची अव्यक्त अवस्था आहे. म्हणजेच सत अस्तित्वात असलेल्यापासून सत या अस्तित्वाचीच उत्पत्ती होते. धन्यवाद.